हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. आपण लास्ट टाइम अध्याय नंबर 16 ला प्रारंभ केला होता. दैव असुर संपद विभाग योग, डिवाइन अँड डेमोनिक नेचर्स. तर आपण त्याच्यामध्ये पहिल्या आय थिंक याची सिरीज आहे श्लोकांची पहिल्या आणि लांब तात्पर्य प्रबोधांचं. अभयम सत्व संशुद्धी, ज्ञान योग अवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च, स्वाध्यायम स्तप आर्जवम, अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिर अपैशुनम, दया भूतेष्व लोलुत्वम मार्दवम हीर चापालम, तेज क्षमा धृति शोच अद्रोह अतिमानिता, भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत. तर आपण याला डिस्कस करत होतो. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रति दयाभाव, लोभविहीनता, सौम्यत्व, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती हे सर्व दैवी गुण आहेत. हे भारता, दैवी स्वभावांच्या मनुष्यामध्ये हे गुण आढळतात. तर या डिस्कशन मध्ये आपण, मला जिथपर्यंत आठवत आहे, आपण यातले सुरुवातीचे 3-4 आपण बघितले होते क्वालिटीज. अभयम हे आपण बघितलं होतं आणि त्यानंतर दुसरा गुण आहे सत्वशुद्धी. राईट. आपण अभयम या क्वालिटीज बघितलं होतं. दिस इज प्रायमरीली मेंट फॉर संन्यासीज जे रेनाउन्स ऑर्डर मध्ये आहेत, वैराग्य मार्गामध्ये. अभयम. राईट. मी कधीच एकटा नसेन. जर मी घनदाट अरण्यात राहिलो तरी श्रीकृष्ण मला साथ देतील आणि सर्व प्रकारे माझे संरक्षण करतील. या दृढ निश्चयाला अभयम असे म्हटले जाते. राईट. आपण उदाहरणं बघितली होती आणि ऑफकोर्स हे अभयम डिस्कस करताना आपण बघितलं होतं की कशा प्रकारे आपण अभयमचा अर्थ असा नाही की आपण आर्टिफिशियली जबरदस्ती आपल्यावरती अभयम फोर्स करून घ्यायचं. जिथे आपल्याला आवश्यक आहे तिथे. से फॉर एक्झाम्पल हरदास ठाकूर यांचं उदाहरण आहे. हरदास ठाकूर यांनी जेव्हा चिंतामणी प्रॉस्टिट्यूटला भेटले, सॉरी लक्ष हिरा प्रॉस्टिट्यूट जेव्हा भेटले, तेव्हा लक्ष हिरा या प्रॉस्टिट्यूटने जेव्हा शरणागती घेतली हरदास ठाकूर यांची, तेव्हा हरदास ठाकूर यांनी त्याला उपदेश केला की तू इथे या कुटीरमध्ये राहा आणि रोज 192 माळा जप कर. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राईट. परंतु हरदास ठाकूर तिथे थांबले नाहीत. हरदास ठाकूर ती जागा सोडून गेले पुढे. बरोबर आहे. बिकॉज दॅट वॉज नॉट रिक्वायर्ड दॅट टाइम. सो असं नसतं की आपण असा विचार करावा की अरे मी तर उद्धार करू शकतो सगळ्यांचा, तर मी पण सोबत राहू शकतो. नाही. सो ती जागा सोडून गेले ते. त्याच प्रकारे कधी कधी आपल्याला बऱ्याचदा जेव्हा आपण प्रिचिंग करतो तेव्हा प्रिचिंग करण्यामध्ये आपल्याला बऱ्याच संधी भेटतील प्रचार करण्याच्या. तर प्रभुपाद एकदा एक ठिकाणी काही भक्त प्रभुपाद म्हणाले की प्रभुपाद नाईट क्लब मध्ये भरपूर डिवोटी येतात, आपण तिथे जाऊन बुक डिस्ट्रीब्युशन करूया. तर प्रभुपाद म्हटलं तुम्ही जावा, आपण परत पण या रिटर्न. हरे कृष्ण. आपण जाऊ शकतो पण आपली कॅपॅसिटी आहे का रिटर्न येण्याची आपण बघितलं पाहिजे. सो दॅट्स अभयम ही क्वालिटी आहे. पण अनावश्यक विनाकारण अभयम अभ्यास करू नये. जिथे आवश्यक आहे तिथे. तसं तर आपल्याला अभयम राहिलाच पाहिजे कारण आपण सगळे भगवंतांना अवलंबून आहेत. राईट.
त्यानंतर मग नेक्स्ट क्वालिटी आहे सत्वशुद्धी. तात्पर्यामध्ये प्रॉपर लिहितात, नंतर त्याने आपले जीवन शुद्ध केले पाहिजे. राईट, अभय झाल्यानंतर ही क्वालिटी सुद्धा नॉट जस्ट फॉर संन्यास आश्रम पण सगळ्यांना करताय, बट इन जनरल प्रॉपर म्हणतात संन्यास आश्रम पालन करावयाची अनेक विधिविधाने आहेत. यापैकी सर्वात महत्वपूर्ण म्हणजे संन्यासाने स्त्रियांशी निकट संबंध टाळला पाहिजे. त्याच्यासाठी एकांतवासात स्त्रीशी बोलणे देखील निषिद्ध आहे. श्री चैतन्य महाप्रभू एक आदर्श संन्यासी होते आणि म्हणून जेव्हा त्यांचे जगन्नाथपुरीमध्ये वास्तव्य होते तेव्हा त्यांच्या स्त्री भक्त त्यांना प्रणाम करण्यासाठी जवळपासही जाऊ शकत नव्हत्या. त्यांना दूरूनच प्रणाम करण्यास सांगितले जायचे. सो नाव प्रभुपाद त्याला क्लॅरिफाय करतात की याचा अर्थ असा नाहीये की त्यांना प्रबोधन लिहिलं आहे हे काही स्त्री जातीबद्दल द्वेष भावनेचे लक्षण नव्हे, तर स्त्रियांशी घनिष्ठ संबंध टाळण्यासाठी संन्यासाला घालून देण्यात आलेला नियम आहे. तर मनुष्याने स्वतःच्या जीवन शुद्धी करता आपापल्या आश्रमांच्या विधिविधानाचे पालन केले पाहिजे. संन्याशांसाठी स्त्रियांशी निकट संबंध ठेवणे आणि इंद्रिय तृप्ती करता धनसंचय करणे पूर्णतः निषिद्ध आहे. राईट, सो बेसिकली जे 4 आश्रम आहेत, ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यास, त्याच्यामध्ये फक्त एकच आश्रम असे ज्याच्यामध्ये स्त्रियांशी संबंध ठेवण्यात परमिशन आहे, दॅट इज ग्रस्त आश्रम. बाकी 3 आश्रम मध्ये देर इज नो परमिशन फॉर एनी क्लोज असोसिएशन. सेवा आहे, आपण सेवा करू शकतो एकत्र म्हणजे इन द सेन्स की अंडर द गायडन्स ऑफ स्पिरिच्युअल मास्टर आणि भक्तांच्या सहवासामध्ये राहून, बट अदरवाईज नॉट. सो बेसिकली आपल्या जीवनामध्ये जे इम्प्युरिटीज आहेत, अशुद्धी आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, तो प्रायमरीली 2 गोष्टीने आपल्यामध्ये अशुद्धी होतात. एक असते एक्सटर्नल ट्रिगर. एक्सटर्नल ट्रिगर म्हणजे आपण जेव्हा असोसिएट करतो अपोजिट सेक्स सोबत, तर स्त्रियांकरता पुरुष, पुरुषांकरता स्त्री, इधर वे. तर आपण ह्या संघाने आपल्यामध्ये काही जे विकार असतात ते प्रकट होऊ शकतात. राईट, आणि इंटरनल म्हणजे आपल्या आतमध्ये ऑलरेडी हृदयामध्ये तर अनर्थ आहेतच, जे आपल्याला जुन्या मेमरीज देत असतात की अरे देखो आपने 10 साल पहले एक पिक्चर देखने गए थे, इतना मजा आया था ना, तो देखना वापस. हरे कृष्णा. सो दिस इज इंटरनल ट्रिगर. या फिर आपने जो 20 साल पहले जो कांदा लसूण छोडायचा, तो हो सकता है त्या दिवशी आम्ही एका प्रोग्रामला गेलो होतो, एका डिवोटीनी प्रसाद ठेवला होता, पुरी भाजी आणि काय काय बरंच काय काय होतं, त्यात वडे पण होते. आणि वड्याचा पहिला घासाचा तुकडा खाताच लगेच लसणाची चव लागली. हरे कृष्ण. इन्स्टंटली लगेच कळतं इसमें ऑनियन, गार्लिक आहे. आपण त्याला बाजूला ठेवलं. सो समटाईम आपल्याला जुने आठवणी येऊ शकतात इंद्रिय तृप्तीच्या. राईट, सो दॅट टाइम इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट, पण ॲज फार ॲज पॉसिबल आपण त्याला हे केलं पाहिजे. म्हणून जी वैदिक सनातन धर्माची पद्धत आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला प्रोवोक करू शकतात त्याच्यापासून रेस्पेक्टफुल डिस्टन्स ठेवण्याकरता गाईडलाईन दिलेले आहेत. राईट, म्हणून प्रभुपादांनी इथे उदाहरण दिलेलं आहे. आय थिंक इथे छोटा हरिदासचं उदाहरण दिलेलं आहे. थोडं या छोटं पुढं गेलं तर तुम्ही थोडा इथे प्रभुपाद लिहितात, या श्री चैतन्य महाप्रभू हे आदर्श संन्यासी होते. आपण त्यांच्या जीवन चरित्रावरून पाहू शकतो की स्त्रियांच्या बाबतीत त्यांचे आचरण अतिशय कडक होते. तर डेफिनेटली आपण एवढं कडक फॉलो नाही करू शकणार, इव्हन टू द एक्सटेंट की कधी कधी सी वैदिक कल्चरमध्ये कसं आहे की इव्हन जे ब्रह्मचारी संन्यासी आहेत त्यांनी डायरेक्ट स्त्रियांच्या नजरेशी नजर लावून बोलायचं नसतं. मग आता तुम्ही ह्या कळी काळामध्ये जर कुठल्या समजा लोकांना प्रचार करत असाल आणि जर ते असे बोलत असेल, तुम्ही असं बोलत असाल, हरे कृष्ण, समजा समोरून कोणी माताजी बोलते आणि तुम्ही असं बघताय, हा बोला काय म्हणताय, सो दॅट विल बिकम व्हेरी अँटी प्रिचिंग. राईट, अँटी प्रिचिंग इन द सेन्स की ते लोकांना डायजेस्ट होणार नाही, खास करून ज्या शहरामधल्या स्त्री आहेत त्यांना डायजेस्ट होणार नाही. बाकी आपण जे ऑलरेडी वैदिक सनातन संस्कृतीमध्ये वाढले त्यांना जास्त प्रॉब्लेम नाहीये, म्हणून बरेच लोक असे खाली मान वाकून बोलतात किंवा बोलतात इन जनरल, बट
जास्त त्याच्यावरती एम्फसिस नसतो, बघण्यावरती बोलण्यावरती. आपली सेवा आहे, झालं की संपला विषय, राईट. बट वी मे नॉट बी एबल टू इमिटेट राईट नाउ, आहे ना, स्पेशली चैतन्य महाप्रभूंना. म्हणून आपण जेव्हा स्पिरिच्युअल मास्टर किंवा अध्यात्मिक गुरूंच्या आदेशाखाली जेव्हा सेवा करतो, वी आर ऑलमोस्ट सेफ. आणि म्हणून प्रभुपाद त्यांनी ते एकदम म्हणजे इट्स अ व्हेरी एक्स्ट्रीम लेवल ऑफ एक्झाम्पल. छोटा हरिदास म्हणजे एवढं कडक उदाहरण दिलेलं आहे की मग इतिहासामध्ये सगळ्यांना बरोबर ठाई राहील. कोणीही यु नो थोडंफार इकडे तिकडे करू नये. अदरवाईज दिस इज व्हेरी रेअर एक्झाम्पल. तर तुम्हाला माहिती आहे ते उदाहरण, तुम्ही ते वाचून घेऊ शकता नंतर. प्रभुपादांनी त्याला समराईज करताना लिहिलेलं आहे, श्री चैतन्य महाप्रभू इतके कडक शिस्तीचे होते की त्यांनी छोटा हरिदासची आपल्या निकटस्थ पार्षदांच्या सहवासातून तत्काळ हकलपट्टी केली. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, संन्याशी असो वा कोणीही असो, म्हणजे आता यात ग्रस्त पण आले, राईट. सो इट इज नॉट इन्स्ट्रक्शन जस्ट मेंट फॉर ग्रस्ताज. सगळ्यात करता उदाहरण आहे. ज्याला भवबंधनातून सुटण्याची उत्कट इच्छा आहे आणि जो आध्यात्मिक स्तरावर स्वतःची उन्नती करून स्वगृही भगवत धामात प्रवेश करू इच्छितो, त्याने इंद्रिय तृप्ती करता भौतिक संपत्तीची आणि स्त्रियांचा उपभोग तर घेऊच नाही. एवढंच काय, पण त्यांच्याकडे तशा वृत्तीने पाहताही कामा नये. कारण अशा कामुक दृष्टीने त्यांच्याकडे केवळ पाहणे देखील इतके निंदे आहे की अशी कुवासना उत्पन्न होण्यापूर्वी त्याने आत्महत्या करणे अधिक बरे होईल. हरे कृष्ण. कोणी आत्महत्या करू नका. याप्रमाणे हे सारे शुद्धीकरणाची विधी आहेत, राईट. सो शास्त्रामध्ये एकदम एक्स्ट्रीम उदाहरण दिलेली असतात, सो दॅट आपल्याला जेव्हा असे प्रसंग जीवनात पडतात तेव्हा आपण थोडे अलर्ट होऊन जाऊ, राईट. दॅट डझंट मीन तुम्ही जाऊन आत्महत्या कराल. सो आपण सगळे बद्धजीव आहोत आणि आपल्यामध्ये विकार नेहमी येत असतात आणि कम्प्लीट शुद्धी होईपर्यंत विकार येत राहणार, प्राक्षरी विमोक्षणात. पण महाप्रभू हे फार त्याला काय म्हणतात, पतित पावन आहेत. तर आपण नॉन डिप्लोमॅटिक, नॉन पॉलिटिकल आणि नॉन जजमेंटल राहून सिम्प्लिसिटीने राहावं, सेवा करत राहावं. बाकी थोडंफार मागे पुढे काय झालं तर भगवंत आपल्याला कृपा देतील आणि आपला उद्धार करतील, राईट. कारण भगवंतांना माहिती आहे की आपण एवढे परफेक्ट नाही होत. म्हणून तर त्यांनी जर छोटा हरिदासचा जर एवढं कडक त्यांनी दिला असेल तर सोबत त्यांनी जगामध्येचा पण उद्धार केलेला, राईट. सो आपण जगामध्ये कॅटेगरी आहोत. वी आर नॉट in the category of छोटा हरिदास. So this extreme example हे सांगण्याकरता की आपण कसं आचरण ठेवलं पाहिजे, राईट. सो हे सगळं सांगण्याचा उद्देशच आहे की सत्वशुद्धी जी आहे, आपली शुद्धता आपल्याला जर ठेवायची असेल तर आपल्याला नेहमी एकच गोष्ट ठेवा. महाराजांचं आय थिंक महाराजांचं एक स्टेटमेंट आहे. महाराज म्हणतात की दोन वैष्णवांच्या मध्ये जर सेवा हे डिस्कशन नसेल ना तर त्याच्यामध्ये माया येऊन जाते. मग तो कोणी असो, दोन प्रभूजी असतील किंवा दोन माताजी असतील किंवा एक प्रभूजी एक माताजी असेल किंवा इतर व्हाईस वर्सा. बिकॉज जर सेवा नसेल विषय तर मग अजून दुसरा काय विषय असणार आहे, टॉपिक काय निघेल मग, है ना. मग एक तर निघेल की अरे तुला माहिती आहे त्या डिवोटीने असा प्रॉब्लेम झाला त्याचा आणि त्याचं पतन झालं नाही, त्याला हे झालं, तुला माहिती आहे का ट्रेजरीमध्ये एवढे पैसे जमा झाले, थोडे दोन चार आपण काढून घेऊन जाऊया ना, राईट. किंवा आज महाप्रसाद मध्ये एक तुला एक अर्धा तुला अर्धा मला. आय मीन जस्ट एक्झाम्पल की आपल्या मनामध्ये काही विचार येऊ शकतात. सो महाराज म्हणतात की नेहमी सेवा असली पाहिजे आपल्या दोन वैष्णवांच्या मध्यभागी. सेवा जर असेल तर ते आपल्या सेवा आपल्याला प्रोटेक्शन देईल, आपल्याला डेव्हिड होऊन देणार नाही भक्ती मार्गापासून, राईट. सो जेव्हा ट्रॅडिशनली जेव्हा संन्यासीज किंवा ब्रह्मचारी जेव्हा अशी नजर झुकून बात करतात ना, याचा अर्थ असा आहे की असं नाही की डिसरिस्पेक्ट करायचं आहे स्त्रियांना, किंवा काही स्त्री पण अशा असतात त्या अशा नजर हे करून बघतात. असं त्याचा अर्थ नाही की अरे हा पैसे देखते नाही, उधर क्या देख रहे हो, इधर सामने बात करो इधर देखो, नाही असं त्याचा अर्थ नाहीये. पॉइंट इज की आपल्यामध्ये एवढी इम्प्युरिटी आहे की मी जर असं तुम्हाला बघितलं तर कदाचित माझ्यामध्ये काम भावना येतील. सो दिस इज ॲडमिशन ऑफ ह्युमिलिटी. नम्रतेचं एक लक्षण आहे की नाही बाबा आपल्यामध्ये थोडी प्युरिटी नाही की आपण असं फेस टू फेस बोलू शकतो. मग काही लोक असतात ते अशा प्रकारे करतात, पण ऑफकोर्स शहरामध्ये एवढं अवॉइड करता येत नाही. सो म्हणून आपण नेहमी आपल्या रेग्युलेटिव्ह ह्याच्यामध्ये फार हे राहिले पाहिजे, चॅन्टिंगमध्ये, शास्त्र पठणमध्ये, राईट. सो आपली साधना जर व्यवस्थित असेल
तर आपण या गोष्टींना ऍडजस्ट करून सेवा आपण करू शकतो एकत्र, राईट. पण नेहमी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली पाहिजे. सो लाईक दॅट. सो दिस इज सत्वशुद्धी. अशा प्रकारे आपली शुद्धी आपण मेंटेन करू शकतो. त्यानंतर मग पुढे दिलेलं आहे ज्ञानयोग अवस्थित, राईट. ज्ञानयोगेन अवस्थित प्रॉपर लिहितात. तिसरा आयटम आहे म्हणजे ज्ञानाच्या अनुशीलनामध्ये संलग्न असणे हा आहे. ही पण क्वालिटी स्पेशली संन्यासान करता आहे. आता घरी तुम्ही जर नवरा बायको बोलत असाल तर असं नका करू की अरे बायको तिकडे बघते आणि नवरा दुसरीकडे बघतोय. राईट. इव्हन नवरा बायको सोडा, तुम्ही गृहस्थ आश्रम मध्ये दिस कॉल जी सत्वशुद्धीची जी दिलेली आहे ती इज देअर, बट तुम्हाला अवॉइड करणं कठीण आहे बऱ्याचदा, राईट. ब्रह्मचारी एक्सक्यूज देऊ शकतो पण ग्रस्त देऊ शकत नाही मेनी ऑफ द टाइम्स. सो ऑफकोर्स ते ज्ञान योग प्रॉपर लिहितात. संन्यासी जीवन हे ग्रहस्थांना आणि ज्यांना आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या वास्तविक जीवनाचे विस्मरण झाले आहे त्यांना ज्ञान प्रसार करण्यासाठी आहे, राईट. संन्याशाने आपल्या उदरनिर्वाहार्थ दारोदारी भिक्षा मागितली पाहिजे, परंतु याचा अर्थ असा नाही की तो भिकारी आहे. दैवी प्रकृतीमध्ये स्थित असलेल्या मनुष्याचा नम्रता हा एक सुद्धा गुण आहे आणि केवळ नम्रता म्हणून तो दारोदारी मधुकरी मागण्यास न जाता गृहस्थांना प्रबुद्ध करण्याकरता आणि त्यांच्या कृष्ण भावनेचा प्रचार करण्याकरता जातो. नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. वेनेवर आपल्याकडे जेव्हा कोणी साधू महात्मे येतात त्यांचा उद्देश काय आहे आपल्याकडे येण्याकरता, किंवा बऱ्याचदा लोक डोनेशन मागतात. तर काही लोक म्हणतात अरे काय कितना डोनेशन मांगते हो यार. अभी जन्माष्टमी गया, ओके जन्माष्टमी डोनेशन फिनिश. अच्छा तो अभी क्या है राधाष्टमी आया, अच्छा राधाष्टमी फिनिश. अच्छा अभी कार्तिक आया, अभी कार्तिक, अच्छा कार्तिक खत्म नहीं हुआ, अभी बुक डिस्ट्रीब्यूशन आ गया, अभी बुक डिस्ट्रीब्यूशन. कितना डोनेशन, एक एक इवेंट. ऐसे तो पूरा घर खाली हो जाएगा हमारा, राइट. सो आपल्याला काही कोणाला जबरदस्ती थोडी असते डोनेशन द्यायची, राईट. तुम्ही बघितलं काय काय लोक असे असतात ते देतात असे. म्हणजे सी तुमची कॅपॅसिटी आहे 100 रुपये द्यायची, तुम्ही 100 रुपये द्या ना. तुम्हाला थोडी म्हटलेलं आहे की 1000 रुपये द्या. द पॉइंट इज नॉट क्वांटिटी, 1000 रुपये 2000 रुपये या 2 लाख 4 लाख, तुमची तुम्ही बघा कॅपॅसिटी. तर तुम्ही 100, माझे काही मित्र आहेत मी त्यांना दर जन्माष्टमीला मागतो, ते लोक 50 रुपये देतात. राईट. एव्हरी जन्माष्टमी 50 रुपीज और सम डिवोटीज 100 रुपीज, सम डिवोटीज 500 रुपीज, ॲज पर त्यांना जे जमतं त्यांना जे वाटतं, राईट. सो प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्यांच्या इटर्नल क्रेडिटमध्ये जमा होत असतं. ते 50 रुपये दिले त्याने तर त्यांच्या बँक अकाउंटला जमा होत असतं. सो तुम्ही आपापल्या सगळ्यांचा सत्संग कार्यक्रम आहे तुम्ही देतच असाल डेफिनेटली. मग तुम्हाला हा प्रोग्राम, अच्छा हा उत्सव संपला, नेक्स्ट उत्सव संपला, तिसरा उत्सव, चौथा उत्सव, 5वा उत्सव. आपल्याला कधी कधी असं वाटतं पण असं वाटून देऊ नये, राईट. आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की गृहस्थ जीवन किंवा या जगामध्ये असणारं जे मटेरियल लाईफ आहे इट्स व्हेरी एन्टँगलिंग. एवढं गुंतागुंतीच आहे की आपल्याला वाटतं की मी यातनं आज सुटेल, उद्या सुटेल, परवा सुटेल. आपण त्यातनं कधी सुटणार नाही होत. त्याला म्हणतात ना लूज एंड्स उसको सील करना है. तो लूज एंड्स कभी एंड होता ही नाहीये. ते त्याला काय म्हणतात, ते रफू करतात ना लोक कपडे फाटले की. म्हणजे छोटे छोटे कुठे समजा आता एकदम एका खुर्चीवरती बसलो होतो आमच्या आश्रम मध्ये. ते असते ना बांबूची खुर्ची, ते बांबूच्या ह्याची, वेताच्या ह्याची, आणि कुठेतरी एक खिडा होता बारीक टोकदार असा, तो हलकासा निघाला, मला दिसलाच नाही. म्हणजे मला वाटतं नवीन धोती कुर्ता असेल. मी बसलो होतो आणि धोती अशी फाटली. फ्रेश नवीन धोती, मला वाटतं 1-2 महिने झाले नवीन घातलेली. मग आता काय करणार, लावा मग रफू त्याच्यावरती, मग त्याला स्टिचिंग करून, राईट. मग आता आश्रम मध्ये अशी एकच खुर्ची असते ज्याच्यावरती मग कळतं अरे या खुर्चीवरती बसायचं नाही, त्या खुर्चीवरती धोती फाटते. पण तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा बाहेर तुमच्याकरता एक खुर्ची नव्हे, अशा 1000 खुर्च्यांमध्ये बसायला लागेल तुम्हाला. तुम्ही ट्रेनमध्ये बसताल, बसमध्ये बसताल, कधी ऑफिसमध्ये बसताल, कधी कुठे. तर अशा जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी बारीक खेळ लागत असतो आणि कुर्ता धोती फाटत असते, म्हणजे जे काय असेल कपडे किंवा वॉट एव्हर. सो आपण रफू करतो ना, तो आज चलो एक रफू करते हैं, अभी तो हो जाएगा, नहीं कल भी फट गया वापस और एक रफू करो, अरे परसों फट गया रफू करो. तो एक दिन कपड़ा ऐसा हो जाता पूरा रफू किया कपड़ा हुआ है, उसमें खाली स्टिचिंग दिसतात त्याच्यामध्ये. सो मटेरियल लाईफ किंवा भौतिक जीवन असं आहे की
याचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा याचे जे लूज एंड्स आहेत ते सगळे संपत नाही. तर आपल्याला वाटतं की आज संपेल, उद्या संपेल, परवा संपेल. नाही, आज एक प्रॉब्लेम गेली, दुसरी गेली, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी अशी असे करता 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 तुम्हाला असं वाटतं की माझ्या मुलाची 5वी झाली, 6वी झाली, 7वी झाली, 8वी, 9वी, 10वी झाली रे बाबा, सुटलो. नाही, आता तर सुरुवात झालेली आहे. लग्न होऊ दे आता, मग आणखीन सुरुवात होईल. फोन करेल ती मुलगी असेल तर, आई मला परत यायचंय तिकडे, मला नाही, इथे जमत नाहीये. मग तुम्हाला सांगायला लागेल तिथं जरा आलीस तर खबरदार. राईट. आजकालच्या मुलीला नाजूक असतात. 4 महिने झाले नाही गेले लगेच फोन करतील. टॉलरन्स कॅपॅसिटी कमी आहे ना, कारण आपली ट्रेनिंग पण तशीच राहिलेली आहे. आपण काय ट्रेनिंग दिली त्यांना? ट्रेनिंग असं देऊ शकलो नाही आपण, कारण ते ट्रेनिंग कुठनं घेतात? सोशल मीडिया. आपल्याकडनं थोडी घेता येते. सो इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. सो मग या करता ही जी सिच्युएशन आहे, राईट, या सिच्युएशनला हँडल करण्याकरता आपल्याला रेग्युलर कॉन्टॅक्ट पाहिजे संन्यासांशी. जे वैराग आश्रम आहे, वैरागी लोक, त्यांच्याशी रेग्युलर कॉन्टॅक्ट असणे जरुरी आहे या कारणाकरता. याचा काय संबंध आहे? माझी मुलगी फोन करते मला यायचं, किंवा मला मुलगी फोन करते मला इथे लय जमत नाही, किंवा मुलगा फोन करतोय सून अशी काय, तुझी सून तूच निवडली होती ना. कधी कधी म्हणतात आईला मुलं, तूच निवडली होती ना. आता तू निवडली होती की मी निवडली होती? कोणी? सगळीकडे तसंच असतं. सगळे आश्रम, सगळे मॅनेज, सगळे ट्राय करा. आम्ही बघितलं लोकांना प्रॉब्लेम मध्ये. लव्ह मॅरेज वाले प्रॉब्लेम असतात. लव्ह म्हणजे तसं कधी लव्ह ते लव्ह नसतात. अरेंज वाले प्रॉब्लेम असतात. सगळे प्रॉब्लेम असतात. मग आता सगळीकडे प्रॉब्लेमच आहे ना भौतिक जगामध्ये, तुम्ही त्यांना टाळू शकत नाही. सो दॅट्स वाय जेव्हा आपण कॉन्टॅक्ट ठेवतो संन्यासांशी, स्पेशली रिनाउन्स ऑर्डर मध्ये जे लोक असतात. आता ऑफकोर्स रिनाउन्स ऑर्डर मध्ये लोक म्हणजे काय? जे लोक रेग्युलर कॉन्टॅक्ट मध्ये आहेत शास्त्रांच्या. म्हणून बघा, हे लोक जेव्हा घरी येतात, म्हणून प्रबोधन दिलेलं आहे, जेव्हा हे संन्यासी आपल्या घरी येतात, राईट, हे लोक आपल्याला भेटायला येतात, तर ते काय करतात? 2 गोष्टी असतात, राईट. जेव्हा ते घरी येऊन भिक्षा मागतात, तर ट्रेडिशनली ना संन्यासी लोक भिक्षा मागायचे, की मधुकरी मागायला यायचे. आजकाल मधुकरी म्हणजे जीपे आणि फोन पे वरती आलेला आहे. ऑनलाईन मधुकरी करते हम लोग, राईट. पण याचा अर्थ काय आहे? सी, कुणाकडे पैसे मागणे म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? आता माझे काही मित्र आहेत जुने, जे शाळा कॉलेज मधले, त्यांना मी दरवर्षी करतो. ते लोक मेसेज बघून सोडून देतात, बघत नाही, म्हणजे ते देत पण नाही आणि काय बोलत पण नाही. आता आपल्याला कसं वाटेल? तुम्हाला कसं वाटेल? अरे कितनी बार उसको इज्जत, अपनी भी कुछ इज्जत है ना यार, कितनी बार मांगेंगे उससे. आणि एक आमचा एक म्हणजे आहेत 1-2 लोक आमच्या इथे मुंबईत, देतात ते डोनेशन. त्यांना म्हणतो एकदा टाकतो डोनेशन, ये जन्माष्टमी के लिए थोडंसं. ते म्हणतात देतो, पण ते टाइमवर देत नाही. देन यू हैव टू फॉलो वो थोडा डोनेशन का था, वो आपने बोला था. आणि हे लोक फार क्लोज लोक आहेत आपल्या इथले सर्कलचे, आपले म्हणजे आसपास फिरणारे, आणि एकत्र सेवा वगैरे चालते. ओके, सेकंड टाइम रिमाइंडर नहीं आया और 2-4 दिन हो गए. मग तुम्ही विचार करा, त्याच्याकरता फार हे लागते. म्हणजे त्याला काय म्हणतात शुद्ध मराठीमध्ये, सगळी लाज लज्जा सोडून कम्प्लिटली अरे बाबा दे रे. सी, मग आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जेव्हा मागतो तेव्हा आपण कोणाकरता मागतो? भगवंताकडे मागतो, राईट. तर आपल्याला ऍक्च्युअली लाज नाही वाटायला पाहिजे. परंतु कसं होतं की आपल्याला आपला अहंकार अजून असतो ना. मैं तो बहुत आज तक मैंने कभी किसी से मांगा नहीं है, मैं खुद के दम पे जॉब किया था, आश्रम आने के पहले मैं खुद इतना कमाता था. अभी तो नहीं कमा रहे हो ना, अभी फ्री का खा रहे हो ना, यहाँ पे बैठ के बिजली पानी सब ले रहे हो ना. तो थोड़ा सीखो अभी, मेहनत भी कैसा संसार में होता है, लोग कैसे मेहनत करते हैं. जो लोग ऑफिस में जॉब करते हो कितना मेहनत करते हैं, जरा देखो जाकर. बॉस कितना गाली देता है, फिर भी चुपचाप सह के करते ना काम. लोक इन्सल्ट करतात, ओरडतात, मग आपला मान सन्मान सगळं संपून चुपचाप बसून काम करावं लागतं ना. मग जेव्हा संन्यास आश्रम किंवा ब्रह्मचार्याने जेव्हा संधी भेटते, दे शुड प्रॅक्टिस दॅट. लोक देतील नाही देतील, किती देतील, त्यांची ती कॅपॅसिटी देतील, त्यांना नाही जमत नाही देतील, राईट. पण आपली जबाबदारी आहे की आपण जाऊन, दिस इज ऍप्लिकेबल फॉर इव्हन ग्रस्ताच. तुम्ही पण जाता ना जन्माष्टमी चंदा मागायला,
बरोबर आहे का नाही? तुम्हाला पण ते वाटत असेल ना की अरे यार इधर पूरे सोसाइटी में मेरा नाम खराब हो रहा है, मैं भीख मांग रहे जा रहा हूँ. नहीं, भीख नहीं है, राइट? इट्स अ भिक्षा आहे, परंतु ही कशा करताय? आपल्या प्युरिफिकेशन करताय, शुद्धी करताय. जेव्हा आपण मागू तेव्हा आपले अहंकार पावडर होऊन जाईल. मांग के देखो, हिंमत आहे. तुम्हाला कधी वाटत असेल ना असं की कधी वाटेल अरे मी एवढा मोठा प्रचारक आहे, मी कीर्तनकार आहे, मी एवढा मोठा मॅनेजर आहे, मी एवढा मोठा कुक आहे. जावा दुकानात जावा एका आणि म्हणा थोडं डोनेशन मिळेल का थोडासा. बघा कसं तुम्हाला लोक ट्रीट करतात. मग तेव्हा तुम्हाला समजेल की आपली त्याला काय म्हणा लायकात किती आहे, आपली कॅपॅसिटी सहन करायची. सो ब्रह्मचारी किंवा ग्रहस्थ जेव्हा असे मागतात कृष्ण भावना करता, तेव्हा ते ऍक्च्युली आपली नम्रता प्रॅक्टिस करतात, ह्युमिलिटी. मग त्यानंतर जेव्हा तुम्ही चॅन्टिंग कराल ना, तुम्हाला चॅन्टिंग मध्ये मजा येईल. वाय? अहंकार तर तुमचा डाऊन झालेला आहे. मग हरिनामामध्ये रस येईल. हरिनामामध्ये असा रस येत नाही. लोक म्हणतात हम अभी करेंगे 500 माला करेंगे और चैंटिंग. ऐसा नहीं होता है. 500 माला चैंटिंग करने के लिए अंदर कृष्ण को रिसीव करने के लिए पात्र चाहिए, और वो पात्र होता है नम्रता का. वो ऐसे नहीं मिलता है, राइट? सो फर्स्ट थिंग जेव्हा ग्रहस्थ जेव्हा मागतात तेव्हा ते सॉरी ब्रह्मचारी किंवा ग्रहस्थ सुद्धा दे एक्सप्रेस देअर ह्युमिलिटी. ते आपली नम्रता प्रकट करतात, फर्स्ट थिंग. आणि दुसरी गोष्ट, ठीक आहे आता ब्रह्मचार्यांचा तर फायदा झाला. काय फायदा झाला? म्हणजे मॉनिटरी नव्हे पण त्यांची शुद्धी झाली. कारण पैसे जे घेतात ते स्वतः करता नसतात, ते आश्रम करत असतात किंवा प्रचार कार्य करत असतात. त्यांचं तर शुद्धी झालेली आहे, पण तुमचं शुद्धी कशी होणार? मग गृहस्थान करता काय आहे? गृहस्थान करता हे एक संधी आहे किंवा एक चान्स आहे इंटरॅक्ट करायचा ब्रह्मचार्यांची किंवा संन्याशांची, राइट? उनको पूछने का मौका मिलता है कि जीवन में समस्या क्या है, जीवन क्या है, हम संसार में क्यों ऐसे ये हो रहे हैं. आणि इनफॅक्ट जेव्हा तुम्ही त्यांना रिसिव्ह करता आणि चॅरिटी देता, त्या क्षणाला तुमची प्युरिफिकेशन स्टार्ट झालेली असते, राईट? बिकॉज तुम्ही सुद्धा हार्ड एकदम कठोर मेहनत करून कमवलेले पैसे असतात ना. त्यातला 1 रुपया सुद्धा देणे कठीण जातं ना. अरे असं कसं द्यायचं यार 1 रुपया? ऑफिसमध्ये एवढ्या शिवाय खाऊन सकाळी 4ला उठून रिक्षा पकडून मग ट्रेन पकडून मग पुन्हा बस पकडून मग पुन्हा रिक्षा पकडून असे असतात लोक. ऑफिसमध्ये मरमर जायचं बसायचं, मग नंतर दुपारी थंड चपाती आणि भाजी जी असेल ती आलेल्या डब्यातली ती खायची. परत त्यात वर्कलोड प्रेशर, परत त्यात चॅन्टिंग हरे कृष्ण एवढं सगळं सहन करून रात्री यायचं, परत घरी शिव्या खायच्या. अहो यात्रेला यायचं होतं, यात्रेचे पैसे भरले ना अजून तुम्ही तिकडे. अहो मुलीचे शाळेची फीस राहिली, अहो हे राहिलं ते राहिलं. मग हे पैसे देणं कठीण असते ना. पण जेव्हा तुम्ही देता व्हॉट एव्हर कॅपॅसिटी आपली आहे, सो दॅट ब्रिंग्स प्युरिफिकेशन, शुद्धीकरण त्याने प्राप्त होतं. म्हणून प्रभुपाद इथे लिहितात की केवळ नम्रता म्हणूनच तो दारोदारी मधुकरी मागण्यासाठी जातो, न जाता गृहस्थांना प्रबुद्ध करण्याकरता आणि त्यांना कृष्ण भावनेचा प्रचार करण्याकरता जातो. हे संन्याशांचे कर्तव्य आहे. जर तो वास्तविकपणे प्रगत असेल आणि त्याला आध्यात्मिक गुरूंचा आदेश असेल तरच त्याने सबळ शास्त्र प्रमाणासहित आणि ज्ञानासहित कृष्ण भावनेचा प्रचार करावा. आणि आपल्या सगळ्यांना आदेश आहे प्रभुपादांचा, राईट? जर तारक कृष्ण उपदेश हमारा ज्ञान गुरु ही तारई देश. आपल्या सगळ्यांना उपदेश दिलेला प्रभुपादांनी आणि चैतन्य महाप्रभूने. जर तो याप्रमाणे प्रगत नसेल तर त्याने संन्यास आश्रमाचा स्वीकार करू नये. इट्स अ व्हेरी टाईट इन्स्ट्रक्शन. संन्यास आश्रमाचा प्रवेश हा केवळ स्वतःच्या शुद्धीकरणाकरता आणि शुद्धीकरणाच्या माध्यमातून प्रचार कार्य करण्याकरता करण्यात प्रवेश आहे. अदरवाईज प्रबळ देतात मनुष्याने पुरेशा ज्ञानाभावी जर संन्यास आश्रमाचा स्वीकार केला तरी त्याच्या ज्ञानाचे अनुशीलन करण्याकरता अधिकृत आध्यात्मिक गुरुकडून श्रवण करण्यापर्यंत संलग्न झाले पाहिजे, राईट? मग ठीक आहे, तुम्हाला पूर्ण ज्ञान नसेल कोई बात नाही. मग आता आपल्या सगळ्यांना थोडी पूर्ण ज्ञान असणार आहे, सगळं शास्त्रांचं सगळं वेदांचं. तुम्ही एक आपले गुरु पकडा, श्रील प्रभुपाद किंवा आपले गुरु महाराज, त्यांची वाणी घ्या आणि त्याचा प्रसार करा. तर इनडायरेक्टली तुम्ही त्यांना असिस्ट करताय. नॉट नेसेसरी की तुम्हाला सगळं वेदांचा शास्त्रांचा सगळं तुम्हाला कन्क्लुजन माहिती पाहिजे जरूर नाहीये. सॉरी, सगळं डिटेल माहिती पाहिजे जरूर नाही. तुम्हाला कन्क्लुजन माहिती आहे ना. जसं प्रभुपाद म्हणायचे सरस्वती छोटी मुलगी ती श्यामसुंदर प्रभूंची मुलगी, तर ते सरस्वती जाऊन विचारायचे आपको मालूम है कृष्ण कौन है? म्हणायचे नाही, कृष्णा इज सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड अँड यू हॅव टू चॅन्ट हरे कृष्ण. बस एवढं सांगितलं ना, प्रभू म्हणायचे दिस इज प्रचार कम्प्लीट. बाकी तुम्हाला काय करायची गरज नाहीये. आणि प्रॅक्टिकली आपल्याला आपण ज्या लोकांना भेटतो आपण त्यांना काय सांगत असतो? हेच सांगतो ना की तुम्ही जप करा
आणि तुम्ही कृष्ण भावनेचा स्वीकार करा. राईट. सो दॅट्स हाऊ दिस इज. म्हणून प्रभुपाद लिहितात संन्याशाकडे अभय, सत्व संशुद्धी आणि ज्ञान योग हे गुण असणे अत्यंत आवश्यक आहे. राईट. सो अशा प्रकारे संन्याशांचा उद्धार होईल. सो दिस 3 क्वालिटीज दे आर मेंट फॉर संन्याशीज स्पेशली. इन जनरल सर्वांनी करता. पहिली अवयम, दुसरी सत्वशुद्धी, तिसरी ज्ञान योग अवस्थित. त्यानंतर मग पुढची क्वालिटी दिली आहे दान. राईट. क्वालिटी नंबर 4. तर प्रभुपाद यामध्ये लिहितात दान हा पुढील गुण आहे. दान हे विशेष करता ग्रस्त आश्रमयन करता आहे. ग्रस्तांनी आपली उपजीविका प्रामाणिकपणे अर्जित केली पाहिजे आणि आपल्या उत्पन्नापैकी 50% उत्पन्नाचा विनियोग जगभर कृष्ण भावनेच्या प्रसाराकरता करावा. हरे कृष्ण. 50%. ठीक आहे. प्रीती गोविंद माताजी. 50% तुम्हाला दान करता शिरपूर टेम्पल करता. म्हणाल 50% दिलं तर बापरे 50% संपलं. मग 50% तुम्हाला माहिती का किती आहे? म्हणजे जर 50,000 पगार असेल तर 25,000 गेला. अहो आमचं त्या 50 म्हणून भागत नाही. 25 कसं देणार? राईट. सो ऍक्च्युली आपल्या आचार्याने दिलेली सिस्टम आहे 50% किंवा दिस सिस्टम. पण याला आपण नेहमी असं बघितलं पाहिजे. इट इज नॉट याला चैत्रांश थोडं सुंदर सांगतो. त्याला म्हणतात की इट इज नॉट अ ऍक्टिव्हिटी बट इट इज मेंटॅलिटी. दान देण्याची ही काही ऍक्टिव्हिटी नव्हे, ही मेंटॅलिटी आहे. राईट. कधी कधी कसं असतं की लोक असा विचार करतात की ठीक है अभी मेरे पास दान मांगने के लिए अब आए हैं लेकिन क्या है ना मेरे पास अभी पैसा नहीं है देने के लिए, तो मैं इस साल नहीं दे सकता. तो ठीक है, अच्छा अगले साल आगे वापस. क्या है ना इस साल भी कुछ हुआ नहीं है बजट. ठीक है अगले साल. अच्छा अगले साल भी वो क्या है ना इस साल भी नहीं हुआ. हरे कृष्ण. असं करता करता 10 वर्ष निघून जातील तुमची. राईट. मग ऍक्च्युली काय आहे की आपल्याला चॅरिटी किंवा डोनेशन हे याच्याकरता सांगितलं नाही की तुम्हाला एवढे अमाऊंट द्यायचे आणि तेवढी अमाऊंट द्यायची. चॅरिटी इज नॉट ऍज पर क्वांटिटी बट ऍज पर मेंटॅलिटी. याला म्हणतात चॅरिटेबल डिस्पोजिशन. म्हणजे कसं आहे ना, अरे तुम्ही 1 रुपया जरी दिला तरी चॅरिटीमध्ये कन्वर्ट होतो तो. 1 रुपया जरी दिला तरी सुद्धा, 2 रुपये दिले तरी सुद्धा. तुम्हाला जरुरी नाही की तुम्ही 2 लाख रुपये द्या. जसं कसं असतं ना, कधी कधी तो काही लोक असे असतात की त्यांना म्हटलं की चॅन्टिंग कर रे, नाही ऍक्च्युअली टाइम नाहीये माझ्याकडे. त्याला पण विचारतो चॅन्टिंग कर रे, नाही ऍक्च्युअली टाइम नाहीये. जेव्हा तुम्ही त्याला विचारलं तेव्हा म्हणतो टाइम नाहीये. मग त्याला काही असं सांगितलं नसतं की तू 16 माला कर डायरेक्टली. त्याला म्हटलं की अरे जितना टाइम मिलेगा उतना तो कर. 2 माला कर, 4 माला कर, 5 माला कर, 1 माला कर. जब भी मिलो बोलता टाइम नहीं मिलता तो नहीं, वो क्या है ना जब टाइम मिलेगा ना एक साथ 16 कर दूंगा. असं होतं का कधी? होतं का? नाही होत ना. आणि असं कधी होणार पण नाही. सडनली गोष्टी अशा इव्हॉल्व होत नाही. राईट. इट्स ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट. स्टेप बाय स्टेप डेव्हलप होणार. तुम्ही आता इस्कॉन मध्ये आलात तर काय असे डायरेक्ट थोडे आलात. एक एक कुठं हळूहळू थोडं सुकृती जमा करत करत मग इव्हेंच्युअली आपण प्रवेश केला. राईट. मग जे असे लोक असतात त्यांना जेव्हा वेळ प्राप्त होतो पुढे, समजा आता मागचे 10 वर्ष म्हणतोय चॅन्टिंग केलं, टाइम नहीं. अच्छा 10 साल बाद तुमको टाइम मिला, तो 10 साल बाद जब टाइम मिलेगा तो क्या आप चैंटिंग 16 माला स्टार्ट करेंगे? क्या होगा क्या स्टार्ट चैंटिंग? नाही, कारण हॅबिट सवय बनवली नाहीये ना. मग तुम्ही जर मागचे 5 वर्ष समजा 2-2, 3-3, 4-4, 5-5 माळा करत असाल तर मग आता 6व्या वर्षी डायरेक्टली 8 माळा करायला सोपं आहे. पण सडनली तुम्ही म्हणाल आता 16, होगा ही नाही. सो चॅरिटी पण अशीच असते की चॅरिटी म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही की तुम्ही 2 लाख रुपये 5 लाख रुपये द्या. राईट. मग कसं असतं की काही लोक म्हणतात जब ज्यादा जमा होगा ना तो देंगे. नहीं होगा, ये नहीं दे पाओगे आप, क्योंकि आपने देने का आदत लगाया नहीं है ना. बहुत कठिन होता है देना, क्योंकि खून पसीना बहा के बनाया ना वो पैसा. बट अगर आपने आदत बनाया, समजो आता समजा तुम्हाला 50,000 पगार आहे, तुम्ही त्यांना 100 रुपये दिले, तुम्हाला काय एवढं भारी पडणार आहे का 100 रुपये? नाही ना. पण तुम्ही सवय लावलेली आहे तुम्हाला. आता तुमचं सेंटर असेल, तुमची संस्था असेल, म्हणजे जे काय असेल, शिरपूर असेल किंवा धुळे असेल किंवा वगैरे वगैरे वाटेवर, तुम्ही जेव्हा सवय लावाल, ठीक है मेरी तरफ से 100 रुपये इतना ही जम सकता है मेरे को, तुम्ही एक सवय लावलेली आहे आणि ती सवय कल्टिवेट होते आणि एक दिवशी जेव्हा तुमच्याकडे मग
20 लाख रुपये देईल तेव्हा मग तुम्हाला 1 लाख द्यायला कठीण जाणार नाही. पण समजा तुम्ही देतच नसाल तुम्हाला कठीण जाईल, फार कठीण जाईल. सो दॅट्स वाय याला म्हटलं जातं इट्स अ चॅरिटेबल डिस्पोजिशन. म्हणून इट्स नॉट अ क्वांटिटी बट इट्स अ क्वालिटी. क्वांटिटी तुम्हाला चेक केली जात नाहीये, रेग्युलॅरिटी किती नियमितपणे आपण हे करतो. म्हणून बघा ना, शास्त्रज्ञान पण कसं असतं, तुम्ही आता असं नसतं की आता समजा भक्ती छत्रीची परीक्षा आहे तुमची, से फॉर एक्झाम्पल आता शेवटच्या 5 अध्यायांची 4 अध्यायांची परीक्षा होईल. मी तुम्हाला म्हटलं आता डिसेंबरला परीक्षा होईल तुमची, ठीक आहे, 1 डिसेंबरला. मग काय काय लोक असे असतात, हरे कृष्ण ते विचार करतात करेंगे ना पढ़ाई, आज टाइम नहीं कल मिलेगा तो करेंगे ना. असं करते करते 29 नोव्हेंबर आलेला असतो. 29 नोव्हेंबर, मग आता होईल का 1 दिवसामध्ये तुमचा अभ्यास? 1 दिवसामध्ये एवढे 5-6 अध्यायाचे प्रश्न अभ्यास करून होईल का? नाही ना होणार. पण जर समजा तुम्ही दररोज थोडा वेळ काढला असेल, अर्धा तासच काढायचा असतो दररोज, किंवा आठवड्यातनं मी तर म्हणत आठवड्यातनं 1 तास तरी पण पुष्कळ झाला तुम्हाला. असं दर आठवड्यात तुम्ही 1 तास काढून थोडा अभ्यास करत असाल ना, ओके क्या क्या दिया जरा जस्ट ओवरव्यू देखते हैं, तो इव्हेंच्युअली ऍटलिस्ट शेवटला कुठेतरी थोडं असं दिसेल, हा ओके ये यहाँ पे. सो दॅट्स वाय इट्स अ चॅरिटेबल डिस्पोजिशन, रेग्युलर हॅबिट म्हणून प्रॉपर लिहितात. त्याच्यामध्ये लिहिलं आहे मनुष्याने आयुष्यभर पुढे गेलो मी, हा इथे. अशा रीतीने ज्या संस्था कृष्ण भावनेच्या प्रसारासाठी कार्य करत आहेत त्या संस्थांना ग्रहस्थांनी दान द्यावे. योग्य व्यक्तीलाच दान देण्यात यावे. सत्वगुणी दान, रजोगुणी दान आणि तमोगुणी दान आपल्याला नंतर पुढे येईलच. सत्वगुणी दान हे शास्त्रसंमत आहे, परंतु रजोगुणी व तमोगुणी दान शास्त्रसंमत नाही. राईट, लाईक दॅट. दिस इज चॅरिटी, दान हे आहे ग्रहस्थान करता. राईट, आपण ह्या हॅबिटला कल्टिवेट करावं. त्यानंतर मग पुढची क्वालिटी आहे दम. राईट, दम म्हणजे आत्मसंयम किंवा सेन्स कंट्रोल. या गुणाबाबतीत सांगायचे तर आत्मसंयम हा केवळ इतर आश्रमांकरताच आहे असे नव्हे, तर तो विशेष करून गृहस्थ आश्रमांकरता आहे. राईट, सी, जेव्हा पती आणि पत्नी जेव्हा गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करतात तेव्हा याच्याकरता नव्हे की त्यांची आसक्ती वाढावी. जनरली दुनिया अशी बघते, राईट, बाहेरची, कि अभी पति पत्नी ऑफिशियली बन गए तो अभी एंजॉय कर सकते हैं ज्यादा. नहीं, पति पत्नी बने ताकि धीरे धीरे डिटैच हो सके. उनको अनासक्त बनाने के लिए गृहस्थ आश्रम है, आसक्त बनाने के लिए नहीं है. मग प्रभुपाद लिहितात गृहस्थाला पत्नी असली तरी त्याने आपल्या इंद्रियांचा अनावश्यक मैथुनाकरता उपयोग करू नये. काम जीवनाच्या बाबतीत गृहस्थांवर सुद्धा बंधने आहेत. त्याने केवळ प्रजोत्पादन करण्याकरताच मैथुन करावे. जर त्याला संतती नको असेल तर त्याने आपल्या पत्नीशी संभोग करू नये. आधुनिक समाज मुलांची जबाबदारी टाळण्याकरता गर्भ प्रतिबंधक किंवा त्याहूनही निंद अशा साधनांचा उपयोग करतो आणि कामजीवनाचा अनिर्बंध उपभोग घेतो. हे दैवी गुण नसून आसुरी गुण आहेत. जर मनुष्याला मग तो गृहस्थही का असे ना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर त्याने संभोग जीवन संयमित केले पाहिजे आणि श्रीकृष्ण सेवे व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणाकरता मुलांना जन्म देता कामा नये. कृष्ण भावना भावित होऊ शकतील अशा मुलांना जर मनुष्य जन्म देऊ शकत असेल तर तो शेकडो मुलांनाही जन्म देऊ शकते. ऍक्च्युअली भक्तिसिद्धांत ठाकूर यांचं कोटेशन आहे. भक्तिसिद्धांत ठाकूरजी म्हणायचे की अगर मैं कृष्ण भावना भावित बच्चों को जन्म दे सकता हूं तो मैं 100 बच्चों को जन्म दूंगा, 100. राइट, अदरवाइज नहीं दूंगा. परंतु अशी योग्यता नसेल तर त्याने केवळ इंद्रिय तृप्ती करता संभोग करू नये. राईट, सो ऍक्च्युली आजकाल जमाना असा आहे की लोक याला ग्लॅमराइज करतात. राईट, प्रॉब्लेम कसला आहे ना, टोटल प्रॉब्लेम आहे आपल्या आधुनिक सोशल मीडियाचा. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, जेवढा आपण सोशल मीडियाला कंट्रोलमध्ये ठेवू ना, सेफ ठेवू, तेवढा आपण सुरक्षित राहू. चाहे तो ब्रह्मचारी ग्रस्त कोई भी हो. हे सगळे आयडिया जे असतात ग्लॅमरायझेशन किंवा ड्रीम, स्वप्न, ऍक्च्युली एकत्र आल्यावरती स्वप्न धराशय म्हणजे क्रॅश होतात. नंतर ते सगळ्यांना माहितीच आहे. पहिले असं वाटतं की वा वा वा, मग नंतर एकत्र राहिले 6 महिने झाले की सगळा बरोबर धडधड कोसळला. तू अशी आहेस ना, तू तसा आहेस, मला माहित नव्हतं, तुला माहित नव्हतं, मग आता काय करणार? कॉन्ट्रैक्ट तो ऑलरेडी हो गया, अभी कॉन्ट्रैक्ट तोड़ नहीं सकते. हम लोग तो वैदिक संस्कृति वाले हैं, थोड़ी अमेरिका वाले हैं. आज शादी किया
और कल डिवोर्स ले लिया, फिर परसों शादी किया, असे लोकांच्या 1 2 3 4 5 6 15 20 30 बायका असतात. पण दिस इज अ कल्चर ऑफ कॅट्स अँड डॉग्स, राईट. कुत्र्या मांजरांचं लक्षण येते. आपली सभ्यता ही कुत्र्या मांजरांची नाहीये. म्हणून आपण जेवढं ह्या गोष्टींना कंट्रोल, स्पेशली सोशल मीडिया ज्याच्यामध्ये ग्लॅमराइज केलं जातं मैथून जीवनाला, राईट. आणि म्हणून जेव्हा गृहस्थ असेल किंवा ब्रह्मचर्य असेल, स्पेशली गृहस्थ, त्यांना असं कधी वाटलं नाही पाहिजे, आणि ब्रह्मचर्य सुद्धा, की त्याला काय म्हणतात, फ्री हॉटेल नाही. लोगों ने वाटतं की फ्री होटल है गृहस्थ, फ्री होटल है क्या, जब भी चाहो कुछ भी मांगोगे. नहीं, ऐसा नहीं होता है. ब्रह्मचर्य आश्रम इज नॉट अ फ्री होटल, गृहस्थ आश्रम इज नॉट अ फ्री होटल. हे काय आहे, आश्रम आहे. आणि आश्रम म्हणजे रेग्युलेशन. औषध दिलं जातं आश्रम मध्ये. इथे औषध पाजलं जातं, राईट. हॉस्पिटल आहे. लाईक दॅट आपल्याला लक्षात ठेवणं जरुरी आहे फार, राईट. So no, not for free sex or free hotel, right. ज्याला बहुबंधनातून मुक्त व्हायचं त्यांनी. अदरवाईज लोक कसे पण जगू शकतात, पण त्यांच्या जगातनं मुक्ती होणार नाही. आणि ऍक्च्युली हे कसं आहे, इट्स अ काइंड ऑफ निगेटिव्ह कंट्रोल. पण जेव्हा आपल्याला कृष्ण भावनेमध्ये, भक्तीमध्ये रस आला ना, प्राप्त झाला एकदा, की आपल्याला या गोष्टींमध्ये जास्त रस येणार नाही, राईट. इव्हेंच्युअली आपल्याला म्हणजे हे काही जबरदस्ती थांबायच्या गोष्टी नसतात. तुम्हाला जेव्हा भगवंताच्या भक्तीमध्ये रस प्राप्त होईल, तेव्हा हळूहळू आपण त्यातनं मुक्त होऊन जातो. म्हणून आपलं जास्त लक्ष हे भगवत भक्तीकडे असावं, राईट. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि ऍज फार एज पॉसिबल डिस्ट्रॅक्शन अवॉइड करायचा प्रयत्न करायचा सोशल मीडियाचा. आणि त्याच्याकरता संघ आपला कडक पाहिजे. आपले सत्संग जे असतात, आपले जे लोक असतात, आपण ज्यांच्यासोबत राहतो, ते लोक व्यवस्थित वाचले पाहिजेत, जे नेहमी सांगतील की तुमची भक्ती कशी चालू आहे, तुमची साधना कशी चालू आहे, तुम्ही काय बघताय टीव्ही मध्ये आजकाल, किंवा काय वाचताय, राईट. असे जर 4-5 वैष्णव आपल्या आसपास असतील तर आपल्याला काही जास्त प्रॉब्लेम होणार नाही. भले आपण आधुनिक जे इंटरनेट आहे ते आपण युज करतो सेवेमध्ये, राईट. त्यानंतर पुढची क्वालिटी दिलेली आहे 6वी, यज्ञ. तुम्हाला त्या पॅराग्राफच्या खालीच भेटेल. गृहस्थांनी करायची आणखी एक साधना म्हणजे यज्ञ होय, राईट. आता डेफिनेटली ऑफकोर्स आता गीता जी आहे ती 5000 वर्षापूर्वी बोलली गेली होती. त्या टायमाला यज्ञाचा अर्थ असा होता की अग्निहोत्र यज्ञ वगैरे, राईट. तर ते आता आपल्याला जमणार नाही. तुम्ही म्हणाल बरं झालं आम्ही सुटलो आता. ते आम्हाला जमणार नाही, राईट. तसं नाही, प्रभुपादांनी खाली क्लिअर केलेलं आहे. प्रभुपाद म्हणतात कुठे गेलं, हा यज्ञ होय. कारण यज्ञ करण्याकरता विपुल प्रमाणात धनाची आवश्यकता असते. ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास या आश्रमातील इतर लोकांकडे धन नसते. तुम्ही म्हणाल यांच्याकडे जास्त धन असतं आजकाल, आमच्याकडे कुठे आहे, राईट. म्हणतात त्यांना भिक्षा मागून स्वतःचा निर्वाह करायचा असतो. म्हणून विविध यज्ञ करणे हे ग्रहस्थांसाठी संमत आहे. वेदांमध्ये ग्रहस्थांकरता अग्निहोत्र यज्ञ सांगण्यात आलेला आहे. परंतु सद्यस्थितीत असा यज्ञ करणे अत्यंत खर्चिक आहे आणि यज्ञ करणे कोणत्या ग्रहस्थांसाठी शक्य नाहीये. म्हणून बघा, तो प्रभुपादांनी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. आजच्या युगाचा यज्ञ म्हणजे कुठला आहे, हरिनाम संकीर्तन यज्ञ. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राईट. तर हा यज्ञ आपल्याकरता आहे हरिनाम संकीर्तनाचा. पण मी म्हणेन आता, ऑफकोर्स प्रभुपादांच्या पुढे जाऊन नाही म्हणणार मी, पण प्रभुपादांच्या प्रपोर्टला ऍड करून म्हणेल हरे कृष्ण. श्रीराधा माताजी काय अशा हात नाचतायत. हरे कृष्ण. सो त्याला काय म्हणतात, हा. तर प्रभुपादांनी तिथे दिलेला आहे, हा यज्ञ अतिशय स्वस्त आहे. कोणीही हा यज्ञ करून त्या योगे लाभ प्राप्ती करू शकतो. म्हणून दान, आत्मसंयम आणि यज्ञ कर्म हे 3 गुण गृहस्थांसाठी आहेत. मग तुम्ही म्हणाल की ऍक्च्युली यज्ञ हे महागडं असतं, राईट. म्हणून गृहस्थांना सांगितलेलं आहे, बरोबर ना, बरोबर आहे का नाही. ब्रह्मचारी ते करू शकत नाही अग्निहोत्र वगैरे, म्हणजे ट्रॅडिशनली सांगायचं म्हटलं तर. कारण यज्ञांच्या आयोजनाकरता भरपूर यजमान, हे ते पुजारी आणि सगळं तूप वगैरे सगळं भरपूर काय काय गोष्टी पाहिजेत, राईट. मग आता प्रभुपादांनी आपल्याला सांगितलं की तुम हरे कृष्ण करो. तुम्ही म्हणाल की अच्छा हम छूट गए यार, पैसा बच गया हमारा, हमको तो अभी कुछ करने की जरूरत नाही. असं नाहीये. मग तुम्हाला जर आता इन्स्ट्रक्शन आहे की हरिनाम यज्ञ करायचंय, मग तुम्ही आपण गृहस्थांनी काय केलं पाहिजे, मग आता सांगा काय केलं पाहिजे, बोला.
संगीता काळे माताजी काहीतरी बोलायचा प्रयत्न करतात, परंतु आकाशवाणी साथ देत नाहीये. संकीर्तन यज्ञ प्रभूजी. हा बरोबर, संकीर्तन यज्ञ. पण मग आता यज्ञ ऍक्च्युली ग्रस्थान करता असतं, कारण महागडा आहे ते म्हणून. पण आता संकीर्तन काय सांगितलं, तुम्ही म्हणलं सुटलं बाबा, आता आम्हाला काही टेन्शन नाही पैशाची वगैरे भरायची. मग गीतेचा एक उद्देश आपल्याकरता सुटला, म्हणजे जास्त खर्च होणार नाही. मग काय केलं पाहिजे तुम्ही? हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला बोला. याच्या पहिल्याच पॅराग्राफ मध्ये आपल्याला हा बोला माताजी बोला. ऐकतोय मी, बोला बोला. याच्या अगोदरच्याच पॅराग्राफ मध्ये आपल्याला सांगितलं होतं की आपली जे इन्कम आहे त्याचा अर्धा हिस्सा आपण भगवंतांना द्यायला पाहिजे. येस 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 करेक्ट. तुम्ही तो पण आपला यज्ञ झाला, भगवंतांसाठीच देतोय. हा तुम्ही म्हणताय की आमचं त्याच्यामध्ये ऑलरेडी गेलो, मग त्यात काय देणार आम्ही? नाही, हा म्हणजे याच्या आधी कसं आपण यज्ञ वगैरे करतो, त्यासाठी आपल्याला भरपूर पैसा खर्च व्हायचा त्या यज्ञ करण्यासाठी. मग त्याच पद्धतीने आपण हरिनाम संकीर्तनामध्ये तो पैसा आपण यज्ञप्रमाणे खर्च करू शकतो ना. म्हणजे आपण जर तो पैसा तिथे दिला तर तो त्याच लेवलला जाऊ शकतो. करेक्ट येस. त्याला जोडून मी पुढे म्हणेल की मग तुम्ही काय करायचं, तुमच्या घरी जर तुमचा मोठा हॉल असेल, घरामध्ये सगळ्या वैष्णवांना घरी बोलवायचं. बरोबर आहे. मग तुम्ही प्रसाद स्पॉन्सर करायचा, ब्रह्मचारी बोलवायचे, राईट, कीर्तन पार्टी बोलवायची. खर्च लागेल ना तुम्हाला आता. म्हणजे बेसिकली प्रभुपादाने जे म्हटलेलं आहे, सॉरी भगवंताने जे म्हटलेलं आहे ते बरोबर आहे की यज्ञ करण्याकरता खर्च लागतो. मग आता हरिनाम संकीर्तन जरी फ्री, म्हणजे स्वस्त असेल, फ्री असेल, पण तुम्हाला जेव्हा आयोजन करायचं ग्रहस्थांना तेव्हा खर्च लागेल ना. मग आता शिरपूरमध्ये समजा किती आहेत ग्रहस्थ? 50 तरी असतील ना, कमीत कमी 100 तरी असतील, 50 तरी असतील. प्रत्येक डिवोटीचा एक महिन्यामध्ये टर्न आला पाहिजे कि आज हमारे घर में संकीर्तन है इस हफ्ते में, आइए सारे वैष्णव घर में. एकदाच 15, 20, 30 हजार 40 हजार खर्च होईल तुमचा, राईट. तुमच्याकरता यज्ञ आहे ना, तुम्ही म्हणजे हरिनाम संकीर्तन यज्ञ हे आयोजन करताय. मग आता प्रसाद द्यायचा आहे, वैष्णव घरी येतील त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे, राईट. आणि मग तेव्हा हरिनाम करायला लोक येतील ना. तुम्ही प्रसाद नाही ठरवलं, कोण हरिनामला घ्यायला येणार आहे? बिना प्रसादचा कोण हरिनाम घ्यायला येईल? हरे कृष्ण. दिस इज द वे. म्हणजे जस्ट एक आयडिया म्हणून दिली आहे तुम्हाला की गृहस्थ आश्रम मध्ये आपण नेहमीच जे इन्स्ट्रक्शन शास्त्रामध्ये दिले त्यांना पाळू शकतो आपण, राइट. भले तुम्ही म्हणत असाल की अरे यज्ञ करने के लिए तो ऐसा बहुत महंगा है, और प्रभुपाद ने बोला कि यज्ञ तो कलयुग में होता नहीं है, अग्निहोत्र वगैरह, तो हरिनाम संकीर्तन में बच गए. नहीं, ऐसा नहीं. आप इसको एक्सपांड कर सकते हो. घर में बुलाओ ना वैष्णव को, हरिनाम संकीर्तन रखो. या फिर कहीं अगर जैसे माता जी म्हणतात मंदिर में 2 हरिनाम यज्ञ करने के लिए, या किसी कहीं प्रोजेक्ट हो रहा है, प्रोग्राम हो रहा है, उसमें आप डोनेशन दो, राइट, और वहां पे यज्ञ कराओ. शेवटी यज्ञ करण्याकरता आपण नेहमीच कॉन्ट्रीब्युशन करू शकतो, कारण आपलं संपूर्ण जीवन आहे काय, यज्ञच आहे, राईट. जे भक्तिमय सेवेमध्ये आपण इकडे इकडे सेवा देत आहोत त्या. सो लाईक दॅट. तर अशा प्रकारे या 3 ज्या क्वालिटीज होत्या त्या ग्रहस्थाने करतायत, राईट. मग आता आपण ज्या पहिल्या 3 क्वालिटी बघितल्या होत्या, अभयम, सत्वशुद्धी आणि ज्ञान हे संन्यास आश्रम करता. दान, दम आणि यज्ञ हे ग्रहस्थान करता. आता पुढे क्वालिटी दिलेली आहे 7वी, स्वाध्याय. प्रभुपाद देतात स्वाध्याय किंवा वेदाध्ययन ब्रह्मचार्यांसाठी आहे. ब्रह्मचार्यांचा स्त्रींशी मुळीच संबंध असू नये. त्याने ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलनाकरता आपले मन वेद अध्ययनामध्ये करण्यात संलग्न करावे. यालाच स्वाध्याय असे म्हटले जाते, राईट. सो व्हॉट हॅपन्स इज, जेव्हा आपण ब्रह्मचर्य आश्रम मध्ये जेव्हा शास्त्रांचं अध्ययन करतो, तेव्हा समजा जर तो व्यक्ती पुढे जर त्याने आश्रम चेंज केलं, से फॉर एक्झाम्पल त्याला आता ठीक आहे ब्रह्मचर्य आश्रम काही लोक 25 वर्ष राहतात, काही पुढे कंटिन्यू करतात, काही लोकांनी कंटिन्यू नाही केलं आणि पुढे ग्रस्त आश्रम मध्ये गेले, आणि त्यांनी जर ग्रस्त आश्रम स्वीकार केला, तर ग्रस्त आश्रम मध्ये गेल्यानंतर जर त्याला ब्रह्मचर्य आश्रम मध्ये ट्रेनिंग असेल, शास्त्रांच्या अध्ययनाची आणि सगळी माहिती असेल, तर ग्रस्त आश्रम मध्ये तो जास्त गुंतागुंतीमध्ये फसत नाही, त्यातनं तो एकदम व्यवस्थितपणे बाहेर पडू शकतो, राईट. सो ही ट्रेनिंग ऍक्च्युली आपल्याला, एक मिनिट, हरी बोल, क्लास चालू आहे. सो आपल्याला जर अशी ट्रेनिंग असेल
आध्यात्मिक जीवनामध्ये, स्पेशली ब्रह्मचार्यांना, राईट. जर ते पुढे जर आश्रममध्ये त्यांनी चेंज करून पुढे जरी गेले ग्रस्त आश्रममध्ये, तर त्यांना फार सोपं जाईल त्यातनं बाहेर पडण्याकरता, राईट. कारण तुम्ही अशा एरियामध्ये एंट्री करताय ज्या एरियात जर ट्रेनिंग नसेल तर तुम्हाला बाहेर पडणं फार कठीण जाईल. तर तुम्ही म्हणाल की मग आम्हाला ट्रेनिंग कुठे तरी भेटलेली होती आम्हाला, तर तुम्हाला आता ट्रेनिंग भेटते ना, काउन्सलर सिस्टीम, मी त्यांना ट्रेनिंग घेत आहे, सत्संगमध्ये ट्रेनिंग घेत आहे, राईट. तर अशा प्रकारे दिस इज फ्रॉम ब्रह्मचर्य आश्रम. त्यानंतर पुढे दिलेली क्वालिटी तपस्या. ही जी तपस्या जी आहे क्वालिटी ती स्पेशली म्हटलेली आहे वानप्रस्थ आश्रम करता, राईट. मग सगळ्या आश्रमाच्या सगळ्या क्वालिटीज दिलेल्या आहेत. ब्रह्मचारी पहिले होत्या संन्यास आश्रमा करता 3, नंतर 3 होत्या ग्रस्थान करता, नंतर होती ब्रह्मचारी करता, आता तपस्या ही स्पेशली फॉर वानप्रस्थ आश्रम, राईट. तर प्रभुपाद लिहितात तपस्या ही विशेष करून निवृत्त जीवनासाठी आहे. मनुष्याने आयुष्यभर ग्रस्त आश्रमी राहू नये, राईट. लाईक धृतराष्ट्र, तर त्याने सदैव ध्यानात ठेवलं पाहिजे की जीवनाचे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे 4 आश्रम आहेत. म्हणून गृहस्थ जीवनानंतर त्याने निवृत्त झालेच पाहिजे. जर मनुष्य आयुष्य 100 वर्षाचे असेल तर त्याने 25 वर्ष ब्रह्मचारी, 25 वर्ष गृहस्थ, 25 वर्ष वानप्रस्थ आणि उर्वरित 25 वर्ष संन्यास आश्रमात व्यतीत केली पाहिजेत. तर असं म्हणण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही म्हणाल की अभी तो मेरे को समझ में नहीं आ रहा है, मेरा ऑलरेडी 50 हो गया. 1 मिनट, जस्ट मिनट, क्लास चालू है ब्रो, क्लास चालू है, रख दो वहीं पे रख दो उधर. सो टेक्निकली स्पीकिंग कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे तो 25 मेरा तो ऐसा परफेक्ट लाइफ हो गया असं नसतं, राईट. तर कोणी 60 वर्षीच हरी बोल के अरे मेरा कैलकुलेशन कैसे गड़बड़ हो गया यार, और मुझे और 40 बाकी मेरा, ऐसा नहीं होता है. सो समझना अर्थ है कि तुम्हाला जेव्हा कळतं की ओके मेरा स्टूडेंट लाइफ खत्म हो गया, अभी ये मेरा गृहस्थ आश्रम चालू हो गया है, आणि गृहस्थ आश्रम मध्ये तुम्हाला एक इंडिकेशन येतं ठीक है अभी बच्चे बड़े हो गए, शादी हो गया, तो मे बी दैट इज युअर 60 ईयर, समटाइम 50 ईयर, समटाइम 45. तुम्हाला कळेल की आता आपल्याला जबाबदारी बनवून कसं निवृत्त व्हायचंय आणि आपल्याला जास्त फोकस साधनेवरती करायचा, राईट. तर तुम्हाला कळेल. मग प्रभुपाद त्याला म्हणतात वानप्रस्थ आश्रम, राईट. तर प्रभुपादांनी लिहिलेलं आहे ही वैदिक धार्मिक अनुशासनाचे नियम आहेत. ग्रस्त आश्रमातून निवृत्त झालेल्या मनुष्याने शरीर, मन आणि जिव्हा याचे तप केले पाहिजे. हरे कृष्ण. उलट आजकाल म्हातारे लोक जास्त अरे असं काय बनवलंस, थोडं चमचमीत बनव काहीतरी सुनबाई. हरे कृष्ण. सो ते ट्रेनिंग नसेल आपल्याला ग्रस्त आश्रमी किंवा त्याच्या स्टुडंट लाईफ मध्ये, तर म्हातारपणे फार कठीण जातं इंद्रियांना नियंत्रित ठेवणे, राईट. संपूर्ण वर्णाश्रम धर्म हा तपस्या करण्याच्या दृष्टीने रचण्यात आलेला आहे. जरा विचार करा, ऍक्च्युअली जर वैदिक लाईफ आपण फॉलो केली तर आपण सगळे आताच इथे खाली पडून जाऊ नये. फक्त एकच आश्रम असा आहे म्हणजे ऍज पर एज आय ऑब्झर्व, गृहस्थ आश्रम जिथे थोडी सुविधा आहे, पण ती पण काही काळा करता कि आज क्या है, चलो आज मुझे क्या बनाना है, बटाटा वड़ा बनाओ, चलो बटाटा वड़ा बनाओ. आज क्या बनाना है, आज खीर बनाओ. म्हणजे काही मनामध्ये रॅन्डम वेळासारखं आलं तर तुम्ही, तो पण एक पिरियड असतो. काही काळानंतर मग बाकी घरातले लोक पण सहन करत नाही, हे गबरे हे ताटात पडले ते खा गपचूप, राईट. थोडा वेळ आपल्याला एंटरटेनमेंट भेटेल, पण अदरवाईज बाकी सगळे आश्रम, ब्रह्मचर्य आश्रम स्ट्रिक्ट कंट्रोल, संन्यासी आश्रम स्ट्रिक्ट कंट्रोल, वानप्रस्थ आश्रम स्ट्रिक्ट कंट्रोल. राहिलं काय आता आयुष्यामध्ये? तुम्ही म्हणाल की राहिल्या जीवन में मजा है किधर रहा, प्रभु जी सब खत्म ही हो गया, मतलब इतना सब झंझट और गृहस्थ आश्रम के खाली 10-15 साल उतना ही, उसमें भी कैसे भी एंजॉय किया हमको मालूम है. इतना पीट के मार खा के ऑफिस में, इधर जाके उधर खा के, लोगों से इतना परेशान होकर, पड़ोसों से परेशान होकर, EMI भर के ये हो गए. सो बेसिकली भौतिक जीवन काय आहे, बंदीगृहाचं जीवन आहे, राईट. आपण सगळे बंदी आहोत इथे, आणि बंदीगृहामध्ये आनंद किंवा सुखाची अपेक्षा करणे हे मूर्खता आहे, राईट. आणि म्हणून इथनं बाहेर कसं पडायचं हे आपलं जेव्हा लक्षात येईल तेव्हा आपण मग तपस्यांचा स्वीकार करण्याकरता तयार राहू, की आपल्याला कळेल की अरे आपण बंदी आहोत, जेल में हम लोग, यहाँ से बाहर निकलना है, यहाँ रहने के लिए नहीं आए हम लोग, यहाँ से बाहर निकलना है. कुठलाही कैदी के जेलमध्ये जेव्हा जातो तो बोलत ना जेलमध्ये, अरे आज पकोड़ा लेके आओ, आज समोसा लेके आओ, आज इधर ही रहना मेरे को, नहीं बोलता यार कुछ तो करके दिन निकालना है मेरे को, यहाँ से निकलना है, बाहर निकलना है मेरे को, राइट. मुझे यहाँ नहीं रहना है.
सो दॅट्स प्रभुपाद म्हणतात तपस्येविना मोक्ष प्राप्ती करता येत नाही. जीवनात तपस्येची आवश्यकता नाही आणि मनुष्याने तर्क करणे चालू ठेवणे म्हणजे सर्व काही ठीक होईल ही कल्पना वेदांमध्ये आणि भगवद्गीतेने सांगितलेली नाही. अशी मते अधिकाधिक अनुयायी गोळा करण्याच्या मागे लागलेल्या तथाकथित दिखाऊ अध्यात्मवादी वाद्यांनी निर्माण केली आहेत. कारण त्यांना वाटते की काही बंधने नियम विधिविधाने जर ठेवली तर लोक आपल्याकडे आकृष्ट होणार नाहीत. म्हणून बघा ना अशा बऱ्याच संस्था आहेत जिथे काहीच नियम नाहीयेत. कुठली संस्था मला सांगा जिथे तुम्हाला गेल्यावरती पहिल्या दिवशी सांगतात की 4 नियम पालन करा. सांगा मला कुठली संस्था आहे. मला तरी आतापर्यंत अशी कुठली संस्था भेटली नाहीये. इव्हन टू द एक्सटेंट हरे कृष्ण नाव नको घेऊया आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आपल्या संतांनी जी आपल्याला परंपरा दिलेली आहे इव्हन त्या परंपरेमध्ये येणारे लोक सुद्धा नाही फॉलो करू शकत. मग ते घेतात ना एकादशीला काय चहा. आता एकादशीला चहा कसा चालेल. नाही व्हेजिटेरियन आहे तो चहा म्हणजे. एकादशीला पोहे हरे कृष्ण. एकादशीला चणे हरे कृष्ण. घेतात ना लोक बिस्किट एकादशीला. किंवा तंबाखू चालते. मशेरीमध्ये काय प्रॉब्लेम आहे. थोडी तंबाखू आहे ती. कांदा लसूण तर नॉर्मलच त्यांच्याकरता. मग विचार करा आपण कुठे म्हणजे काय पालन करणार आपण. अध्यात्माच्या मार्गावरती कुठे आपण जाणार. राईट. म्हणून प्रभुपाद लिहितात प्रभुपाद लिहितात म्हणून केवळ दिखाव्याकरता ज्यांना धर्मांच्या नावाखाली अनुयायी गोळा करायची इच्छा असते तो आपल्या शिष्यांच्या तसेच स्वतःच्या जीवनावरही निर्बंध घालत नाही. परंतु हा सर्व प्रकार वेदसंमत नाही. मग आपल्याला काय फॉलोअर गोळा करायचे नाहीयेत की मेरे शिष्य कितने हैं. मेरे 1 लाख शिष्य है. अच्छा 1 लाख शिष्य है आपके तो मेरा दीक्षा समारोह हुआ है. मतलब काही असतात अध्यात्म संस्था आहे. एक साथ 5 लाख लोक दीक्षा. हरे कृष्ण ऐकले. एक साथ 10 लाख लोगों को दीक्षा. आता ते काय करतात तुम्हाला काय घेणं देणं आहे. नाही मेरे 10 लाख शिष्य है. तो अच्छा क्या करते वो लोग साधना 4 नियम हे सगळं बोललं तर मग त्यातला 100 पण थांबणार. 100 पण उरणार नाही. 100 तुम्ही घरून टाका कंडिशन या 4 नियम रोज 2 घंटा 16 मला. मग किती लोक 10 लाखामध्ये टिकतात तुम्ही जरा विचार करा. मग आपले लोक म्हणतात अरे इस्कॉन से ज्यादा फॉलोअर उधर है. इस्कॉन से ज्यादा उधर लोग मानते हैं ना. बराबर है. जहां पे आप 4 नियम बंद कर दोगे 16 माला बंद कर दोगे वहां पे तो सब लोग जाएंगे ना. बरोबर आहे प्रत्येक गोविंद माताजी. शिरपूरमध्ये किती भक्त आहेत तुमचे. टोटल किती ग्रस्त फॅमिलीज आहेत. कमी म्हणजे किती आहेत. 20-25 डेडिकेटेड म्हणजे भरपूर झाले हो. भरपूर झाले. 20-25 डेडिकेटेड म्हणजे 16 राउंडर असतील ना ते लोक. राईट. मग आता मी ते खोपोलीमध्ये जातो प्रचार करायला. मला वाटतं 3 वर्ष झालं असेल. आय थिंक 3 वर्ष झाले असेल. मला वाटतं 16 राउंडर हार्डली 5 ते 7-8 मॅक्सिमम 10 लोक असतील जे 16 राउंडवरती आलेले आहेत आता. आणि 2-3 फॅमिली असतील जे डेडिकेटेड म्हणजे 3-4 फॅमिली असतील 4-5 डेडिकेटेड सेवा करतायत. विचार करा. हरे कृष्ण किती कठीण असते. पण बाकी तिथे बरेच संप्रदाय आहेत. बाकी हे संप्रदाय ते संप्रदाय हजारो लोक जातात तिकडे. का आप लोग जैसे 16 माला करने के लिए नहीं बोलते. वहां पे कांदा लहसुन छोड़ने के लिए नहीं बोलते. कांदा तो इतना हमारा प्यारा है. बाप रे कांदा को कैसे छोड़ सकते हैं हम लोग. कांदा आमच्या हृदयामध्ये आमचा हृदयाचा शेप कांद्याचा आहे. लसूण आमचा श्वास आहे. चहा म्हणजे आम्ही त्याशिवाय जगू शकत नाही. तंबाखू म्हणजे मशरी आमचा जीव की प्राण आहे. त्याशिवाय आम्हाला टॉयलेट होतच नाही. कांदा भजी पावसाळ्यामध्ये. राईट. मग कठीण आहे ना. म्हणून प्रभुपाद म्हणतात की म्हणून दिखाव्याकरता ज्यांना धर्माच्या नावाखाली अनुयायी गोळा करायची इच्छा असते ते आपल्या शिष्यांच्या तसेच स्वतःच्या जीवनावर निर्बंध घालत नाहीत. तर वी डोंट वॉन्ट दॅट. आपल्याला लोकांना भावबंधनातून मुक्त करायचंय. भले 4 लोक मुक्त होतील पण आपल्याला त्या लोकांना भगवत धामाला पाठवायचंय. सोबत आपल्याला पण जायचं डेफिनेटली. त्यांना पाठवलं तर मी इथं जायचं. राईट. असं नाही. तर आपल्याला
वास्तविक लोकांना आध्यात्मिक जीवन द्यायचं आहे. राईट. सो दॅट्स हाऊ दिस इज फॉर वानप्रस्थ तपस्या. राईट. आणि ऑफकोर्स या कळी काळामध्ये आपण वानप्रस्थ म्हणजे असं नाही की तुम्ही वानप्रस्थ ऑफिशियल घेऊन कुठे जाल जंगलामध्ये. नाही, वानप्रस्थ म्हणजे आपल्याकरता आपली साधना इंटेन्सिफाय करणे. जसं तुम्हाला कळेल की माझी सुनबाई आता किचनचा पूर्ण कारभार सांभाळू शकते. सांभाळू द्यावं, काय फरक पडतोय का? दरवेळी तुम्हालाच भाजीमध्ये फोडणी टाकायची गरज आहे का? नाही ना. सोनबाई कापून डरे ठेवा, मिरची हे सगळं मीच फोडणी, नाही गरज नाही. झाला तुमचा आता बाई फोडणी मारायचं झालं. आता तिला घालू दे फोडणी, आता तिला तिच्या आवडीचे मसाले टाकू द्या. तुम्ही आपलं तिला सांगा की एवढं मीठ टाक आणि तुम्हाला ती बनवून देईल. तुम्ही बॉस नाही करायचं, तुम्हाला थोडी मना करणार आहे. तुमच्या आवडीचं बनवूनच देईल. फक्त तुम्हाला बनवायची हे होणार नाही. गप आपलं बसून घ्यायचं शांतपणे आणि आपली साधना इंटेन्सिफाय करायची, सेवा इंटेन्सिफाय करायची. आता जास्तीत जास्त आपल्या सत्संगला सेवा द्यायची. राईट. जास्त आपलं समजा तुम्हाला सत्संगमध्ये कमी सेवा असेल तर चॅन्टिंग वाढवा. राईट. सो दिस इज इंटेन्सिफिकेशन ऑफ द आश्रम म्हणजे सेवा. राईट. सो अशा प्रकारे पूर्ण वनवास आश्रम अशा प्रकारे अरेंज केलेला आहे की आपण तपस्या करू. राईट. जसं कसं असतं ना की आणि कधी कधी आपल्याला आवडणार पण नाही अशा एवढ्या कठीण सेवा घ्यायला किंवा तपस्या करायला. पण कसं असतं की ज्या प्रकारे आपण हॉस्पिटलमध्ये असतो ना तेव्हा आपल्याला औषध दिलं जातं. औषध आपण याच्याकरता घेत नाही की समजा तुम्हाला कधी कधी औषध घेताना काही औषधं कडू लागतील, काही औषधं गोड लागतील. राईट. तर तुम्ही असं नाही म्हणत ना की मला गोड औषध कडू नका देऊ, नाही म्हणत ना. औषध असतं ना. राईट. मग तपस्या हे सगळे एक्स्ट्रा चॅन्टिंग करणे किंवा एक्स्ट्रा सेवा घेणे ही तपस्या आहे. आपल्याला नाही आवडत ना, घ्यायची पण जबरदस्ती. कारण हे औषध आहे, औषध जबरदस्ती घ्यायचं असतं, बळजबरी घ्यायचं असतं. राईट. सो अशा प्रकारे आपल्याला भले आवडत असेल आवडत असेल आपल्याला एक गोष्ट कळली पाहिजे की मला माझी आध्यात्मिक प्रगती करायची आहे तर मला या गोष्टी घेणे अनिवार्य आहे. भले मला आवडेल किंवा नाही आवडेल. राईट. अशा प्रकारे. त्यानंतर पुढची क्वालिटी आहे, आता ज्या पुढच्या क्वालिटीज आहेत ना अशा रॅन्डम क्वालिटीज आहेत 5-6. आपण एकदम घेऊ, अजून 5 मिनिटं आहेत. आर्जवम सरळपणा. तर आता आपण आश्रमांकरता बघितल्या, संन्यास, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ. आता ह्या पुढच्या क्वालिटीज वर्णाकरता. तर पहिली क्वालिटी आहे आर्जवम, ही आहे ब्राह्मणाकरता. ब्राह्मणाने कसं असलं पाहिजे? सरळ असलं पाहिजे, एकदम सरळ. सरळ म्हणजे असं सरळ ताट नाही, म्हणजे सरळ म्हणजे एकदम सिंपल, स्वच्छ असलं पाहिजे. ब्राह्मणाच्या या गुणाबाबतीत सांगायचे तर हा गुण विशिष्ट आश्रमातील लोकांनीच अंगी बाणवावा असं नाही, तर प्रत्येक व्यक्तीने ते अंगी बाणवले पाहिजे. मग तो ब्रह्मचारी, ग्रस्त किंवा वानप्रस्थ किंवा संन्यासी. मनुष्याने सरळ आणि निष्ठुर असावे. चैतन्य महाप्रभू कशा आहेत? पतित पावन आहेत, कपट पावन नाही आहेत. आपण मनामध्ये डिप्लोमॅटिक विचार घेऊन सेवा करू नये किंवा डिप्लोमॅटिक भावाने दान देऊ नये किंवा डिप्लोमॅटिक भावाने संस्थेमध्ये मॅनेजर बनू नये कि मैं अपना फायदा निकालूंगा इसमें से. राइट. मैं मेरा पद बढ़ाऊंगा, नहीं, इसके लिए नहीं करना है. अगर ऐसा करोगे तो हमारा उद्धार नहीं होगा, महाप्रभु रिजेक्ट करेंगे हमारी सेवा को. राइट. ट्रुथफुलनेस. त्यानंतर नेक्स्ट सिम्प्लिसिटी, या त्याला ट्रुथफुलनेस म्हणतात. त्यानंतर पुढची क्वालिटी आहे अहिंसा. राईट. अहिंसा म्हटलेला आहे मनुष्याने कोणत्याही जीवाच्या उत्क्रांतीमध्ये बाधा आणू नये. त्याने विचार करू नये की शरीराच्या हत्येनंतरही आत्मा कधीही मारला जात नाही, म्हणून इंद्रिय तृप्ती करता पशूंची हत्या करण्यात काहीच भेद नाहीये. राईट. आणि आपण प्रबोधनामध्ये त्यानंतर इलॅबोरेट केलेलं आहे की आपल्याला जर काही हवे असेल, खायचं असेल तर धनधान्य, फळफळावे, दूध दुभत्याचा विपुल पुरवठा असूनही आजकाल लोक मांसाहार अधीन झाले आहेत. राईट. पशु हत्या करण्याची मुळीच आवश्यकता नाही. आणि लाईक दॅट प्रबोधन इलॅबोरेट तुम्ही वाचू शकता नंतर. एका पशुयोनीतून दुसऱ्या पशुयोनीत असे उत्क्रांती करणारे पशु देखील उन्नतीच करत आहेत, म्हणून एखाद्या विशिष्ट प्राण्याचा वध केला तर त्याची प्रगती रोखली जाते जर अशा एखाद्या पशु विशिष्ट प्रकारच्या शरीरामध्ये अमुक दिवस आणि अमुक वर्षासाठी राहत असेल आणि अकाली जर त्याला मागे मारले गेले तर दुसऱ्या योनीमध्ये उत्क्रांती होण्यासाठी त्याच्या त्या प्रकारच्या देहात पुन्हा येऊन उर्वरित दिवसांचा अवधी त्याला पूर्ण करावा लागतो. राईट. म्हणून ते म्हणतात ना अकाल मृत्यू म्हणतात ना लोक. अकाल मृत्यू झालेला व्यक्ती त्याचा मग प्रोग्रेस थांबते, त्याला काही वेळ मग स्टॉप येतो त्याच्यामध्ये. राईट. म्हणून त्याला आपण थांबवू नये. राईट. त्यानंतर सत्यम दिलेलं आहे की आपण सत्यवादी असावं. मनुष्याने वैयक्तिक स्वतःकरता सत्याचे विकृतीकरण करू नये. राईट.
वैदिक ग्रंथामध्ये काही कठीण भाग आहेत, परंतु त्याचा अर्थ किंवा प्रयोजन हे अधिकृत आध्यात्मिक गुरुकडून शिकले पाहिजे. लाईक दॅट. तर आपण सत्य स्वीकार केलं पाहिजे गुरु साधू शास्त्रांच्या कमेंटरी. त्यानंतर नेक्स्ट अक्रोध म्हटलेलं आहे. अक्रोध म्हणजे क्रोध संयम करणे होय. क्रोधाला कारणीभूत अशी गोष्ट जरी घडली तरी मनुष्याने सहनशील असले पाहिजे. कारण एकदा क्रोधित झाला मनुष्य की मग त्याचे सारे शरीर दूषित होते. क्रोध रजगुणाचा काम असण्याचा परिणाम आहे. म्हणून जो दिव्य अवस्थेमध्ये स्थित आहे त्याने स्वतःला क्रोधापासून आवरले पाहिजे. सो बेसिकली क्रोध जास्त तपस्या करणाऱ्या लोकांना येतं, माहिती का तुम्हाला? जे लोक ऑस्टरिटी करतात ना, तपस्या, त्याला क्रोध येतो का? तपस्या म्हणजे बेसिकली तुम्ही अग्नी एलिमेंट जो त्याला कंट्रोल करताय. म्हणजे हे आज खायचं नाही म्हणजे नाही खायचं. हरे कृष्ण. आज दिवसभर एकदा पण युट्यूब बघायचं नाही, तपस्या आहे ना, नाही बघायचं. मग याने काय होतं, एक म्हणजे असं एकदम हे तयार झालेलं असतं आणि थोडंफार कुठे झालं ब्लास्ट, राईट. पण प्रभात इथे म्हणतात त्याने त्याला येऊन देऊ नये याच्यावरती, राईट, आणि त्याला कंट्रोल करावा. तर अशा प्रकारे क्वालिटीज आहेत. अजून 4-5 क्वालिटीज उरलेल्या आहेत, त्या आपण नेक्स्ट टाइम बघू. अभयशनम आणि अशाबलम, तेजस, असे 2-3 क्वालिटीज उरलेल्या आहेत, त्या आपण नेक्स्ट क्लासला कव्हर करू पुढच्या बुधवारी. अशा प्रकारे या सगळ्या क्वालिटीज आपण डेव्हलप करावं आणि आपली साधना रेग्युलेट करावी, नियमित करावी, भक्तांचा संघ घ्यावा. हरे कृष्ण. एनी क्वेश्चन्स, एनी कमेंट? कोणाला काही बोलायचं बोला 1-2 मिनिटांमध्ये, नाहीतर आपण गणपती बाप्पा मोरया करायला फ्री आहोत. गणपतींचा आशीर्वाद घ्यायला. तुमच्या घरी गणपती आलेत का? हा, तुम्ही ठेवता सगळे? मग तुमच्या घरी डायरेक्ट गणेशजींचा म्हणजे त्याला काय म्हणतात, गीता वाचन ते करत असतात, म्हणजे लिहितात ना ते, गणेशजी गीता लिहितात ना. गणेशजी प्रसन्न असतील तुमच्यावरती, अति प्रसन्न असतील. अरे मेरा गीता मेरे भक्तगण पढ़ रहे हैं, राईट. आशीर्वाद मागून घ्या गणेशजींकडे की आपण व्यवस्थित भगवद्गीतेचा जीवनामध्ये अर्थ उतरवू शकू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण.